हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण खूप छान अशी करायला एकदम सोपी, साधी, सिंपल पण चवीला एक नंबर जबरदस्त अशी आणि भरपूर कॅल्शियमयुक्त शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून पाहायची आहे. खूप करायला सोपी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आणि एकदम करायला सोपी अशी शेवग्याची शेंग आपण बनवून पाहणार आहोत. त्यासाठी मी शेवग्याची शेंग घेतली आहे. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेंग येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला पण खूप छान लागते. तर जर तुम्हाला मिळाली तर अवश्य अशा प्रकारे एकदा बनवून बघा. खूप छान चवीला लागते बघा. कारण करण्याची पद्धत एकदम सोपी दाखवली आहे मैत्रिणींनो. शेवग्याची शेंग म्हटलं ना तर भरपूर कॅल्शियमयुक्त आहे. ज्यांना कॅल्शियम कमी आहे त्यांनी तर अवश्य अशा प्रकारे शेवग्याची शेंग आठवड्यातून एकदा तरी त्याची भाजी बनवून खा. सूप करून पहा, म्हणजे प्या. कारण सूपची पण रेसिपी आहे आपल्या चॅनलवर, ती तुम्ही जाऊन बघू शकता. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयरन आहे. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा तुम्ही अवश्य करून त्याची भाजी करा किंवा सुकी भाजी करा, रस्सा भाजी करा. अशा प्रकारे अवश्य बनवा. खूप छान टेस्टी लागते आणि करायला तर एकदम सोपी आहे बघा. आणि शेवग्याची शेंग म्हटलं ना तर कुठेही मिळते, असं नाही की कुठल्या भागात मिळते कुठल्या भागात मिळत नाही. तर अवश्य तुम्हाला मिळाली तर अवश्य अशा प्रकारे बनवून पहा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. अशा प्रकारे आपण शेंग कापून घेतली आहे बघा. मी त्याच्या शिरा जास्त प्रमाणात काढत नाही, नाहीतर काय होतं ती जास्त शिजते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये सर्वप्रथम आपण 1 चमचा तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं. आपण जिरे घातले आहे. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत, म्हणजे छान अशी फोडणी आपली खमंग बसली ना तर भाजीला खूप छान अशी चव येते. घाई करायची नाही आणि मीडियम गॅसवर करायची आहे आपल्याला ही भाजी. त्यानंतर मी बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे. तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूप छान चवीला आणि एकदम करायला सोपी आहे शेवग्याची शेंग. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा मैत्रिणींनो, आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. मी येथे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे, ती मी घालून घेतली आहे बघा. खूप छान चव येते त्याने. माझ्या ह्या लसूण खोबऱ्यामध्ये जास्त प्रमाणात लसूण असतो, त्यामुळे भाजीला एक नंबरच चव येते. आणि कोथिंबीर बी मी जास्त प्रमाणात घालते. त्यानंतर हळद घालणार आहोत. हळदीने भाजीला आपल्या खूप छान रंग येतो. आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. टोमॅटोने खूप छान चव येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल. छान असं आपण परतून घेणार आहोत. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यानंतर आपण ज्या शेंगा आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या. चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि तेलामध्ये आपण छान अशी जी शेंगा आहे ती परतून घेणार आहोत, म्हणजे भाजीला खूप छान चव येते. तेलामध्ये तुम्ही अशी कुठली पण भाजी परतली, ही भाजी करताना तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, हाय फ्लेमवर करायचं नाही, नाहीतर तुमचे जे मसाले आहेत ते करपून जातील, लसूण, खोबरं, कांदा. मीडियम गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. ही खास टिप्स आहे मैत्रिणींनो, ती फॉलो करा, म्हणजे तुमची भाजी आहे ती एक नंबरच होईल. त्यानंतर आपण हिंग घालून घेतला आहे. हिंगाने खूप छान चव येते भाजीला. आणि त्यानंतर मी माझा घरगुती काळा मसाला आहे तो घालून घेतला आहे 1 चमचा. ते कांदा लसूण मिक्स आहे त्यामुळं खूप छान चव लागते. हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची आवश्यकता लागणार नाही. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करून ऑर्डर मागवू शकता. एकदा वापरून बघा, खूप छान चव असते मसाल्याची. त्यानंतर आपण छान असं परतून घेतली आहे शेंग.
आणि आवश्यकतेप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्हाला जेवढी घरामध्ये जेवढी तुमच्या माणसं आहेत त्या प्रमाणात तुम्ही भाजी बनवू शकता. आणि छान असं आपण त्यानंतर मी मसूरची डाळ धुवून घेतली आहे, अर्धी वाटी ती घालणार आहे. त्याने खूप छान अशी चव पण येते आणि आपल्या भाजीला दाटसरपणा पण येतो. हे बघा आपली जी भाजी आहे छान अशी आपण मध्यम गॅसवर शेंग शिजवून घेतली आहे, छान तयार झाली आहे. बघा किती छान रंग पण आला आहे आणि चव म्हणाल तर एकदम एक नंबरच. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो बनवून बघा. तुम्हाला मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. खूप छान लागते, चवीला एक नंबरच. आणि तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अशी करायला एकदम साधी सिंपल पण चवीला एकदम जबरदस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हणा, आमटी म्हणा तयार झाली आहे. चला तर मग पटकन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.